विद्यार्थी मित्रांनो, आज नियुक्त्यावरती बघू बघा. एक प्रश्न हमखास येतो, एक्झाम कोणतीही असू द्या. आता पहिला प्रश्न आहे, 2026मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत असा प्रश्न आहे. तर त्यांचं नाव आहे विष्णुदेव वर्मा. हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहे. यानंतर कोण होते? रमेश बैस. ठीक आहे. आता पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे, दुसरा प्रश्न. आपल्या भारताची राजधानी दिल्लीचे उपराज्यपाल कोण आहेत? दिल्लीचे उपराज्यपाल सांगा. आता स्वतःहून प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा, चुकलं तर काहीच हरकत नाही. तर दिल्लीचे उपराज्यपाल आहे तरनजीत सिंग. पुढील प्रश्न आहे 3 नंबरचा. लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? लडाखचे उपराज्यपाल कोण आहेत? तर विनय कुमार सक्सेना. पुढील प्रश्न आहे 4 नंबरचा. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी काय? तर कोलकाता. पश्चिम बंगालचे राज्यपाल कोण आहेत? तर त्यांचं नाव काय सांगितलं? पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत RN रवी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 5 नंबरचा आपल्यासमोर आहे. तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत? तेलंगणाचे राज्यपाल कोण? तर शिव प्रताप शुक्ला. पुढील प्रश्न 6 नंबरचा. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? बघा, आपण सर्व काही सिरियल वाईज घेणार आहोत. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत कविंदर गुप्ता. A नंबरचं योग्य ठरेल. पुढे आहे 7 नंबरचा. नागालँडचे राज्यपाल कोण आहेत? तर नंद किशोर यादव हे नागालँडचे राज्यपाल आहे. आता दुसरे नियुक्त्या बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच्या तुम्ही मागाशी काय बघितलं? राज्यपाल. आता पोलीस आयुक्त बघू. या व्हिडिओमध्ये तुमचं सर्व काही क्लिअर होईल. फक्त जे काही व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. आता बृहमुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? कोण आहे मग? तर देवेन भारती. दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? राज्यपाल मागाशी बघितलं, आता पोलीस आयुक्त आहे. तर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आहे मिलिंद भारंबे. तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. ठाणे पोलीस आयुक्त कोण आहेत? ठाणे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मग आशुतोष डुंबरे. चौथा प्रश्न आहे. नाशिक पोलीस आयुक्त कोण आहेत? नाशिक पोलीस आयुक्त द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे आपला नाशिक. तेथील पोलीस आयुक्त कोण आहेत? मग संदीप कर्णिक असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे 5 नंबरचा. पुणे शहराचे पोलीस आयुक्त कोण आहेत? पुणे शहराचे पोलीस आयुक्त आहेत अमितेश कुमार. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चादरीसाठी प्रसिद्ध आहे, ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. कोणता जिल्हा? तर सोलापूर जिल्हा. आता सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत असा जर तुम्हाला प्रश्न आला तर M राजकुमार असं त्यांचं नाव आहे. M राजकुमार. ऑप्शन नंबर A करेक्ट आन्सर आहे बघा. 7 नंबरचा प्रश्न आहे. संभाजीनगर औरंगाबाद पोलीस आयुक्त कोण आहेत? प्रवीण पवार असं त्यांचं नाव आहे. ऑप्शन नंबर A करेक्ट आहे. पुढील प्रश्न आहे 8 नंबरचा. अमरावती पोलीस आयुक्त कोण आहेत? अमरावती पोलीस आयुक्त आहे अरविंद चावरिया असं त्यांचं नाव आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. आता नागपूर संत्र्यासाठी प्रसिद्ध आपलं नागपूर आहे. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे? तर नागपूर या ठिकाणी. सांगा. नागपूर पोलीस आयुक्त कोण आहेत? आता नागपूरचे रवींदर कुमार सिंगल असं त्यांचं नाव आहे. रवींदर कुमार सिंगल. ऑप्शन नंबर B करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. 10 नंबरचा आहे बघा. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर राकेश कलासागर असं त्यांचं नाव आहे. मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त राकेश कलासागर हे आहे. पुढे आहे बघा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कोण आहेत? पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आहे विनय कुमार चौबे. पुढे आहे
मीरा भाईंदर, वसई विरार. पोलीस आयुक्त कोण आहेत? मीरा भाईंदर, वसई विरारचे पोलीस आयुक्त आहे. त्यांचं नाव निकेत कौशिक असं त्यांचं नाव आहे. बघा, भारताचे तिन्ही दलाचे प्रमुख कोण? तर श्रीमती द्रौपदी मुर्मू, जे आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत. ते आपल्या भारताच्या तिन्ही दलाचे प्रमुख आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढे आहे बघा, भारताचे संरक्षण मंत्री कोण? तर राजनाथ सिंह हे आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत. आता बघा, भारताचे CDS प्रमुख कोण आहेत? तर जनरल अनिल चौहान. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला मग काही महत्त्वाचे प्रश्न बघू जे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकापैकी एकूण किती ठिकाणी महिला महापौर आहेत? महिला बाबतीत सांगितलेलं आहे. एक प्रश्न निर्माण झाला इथे की आपल्या महाराष्ट्रात किती आहे महानगरपालिका? 29. तर महिला महापौर किती असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर 15 महिला महापौर आहे. किती? 15. हे आकडा लक्षात ठेवा. येऊ शकतो बघा हा देखील. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2024 कोणत्या देशाने राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायेद अल नहाय भारत भेटीवर आले होते? आपल्या भारताच्या भेटीवर आले होते 26 जानेवारीच्या वेळेस, म्हणजे याच वर्षी. संयुक्त अरब अमिरात, UAE. पुढे आहे बघा, भारताची पहिली पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायव्यवस्था कोणत्या राज्यात सुरू झाली? तर केरळ या राज्यामध्ये सुरू झाली. आता बघा ना, सर्वाधिक लोकसंख्या आहे बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. या राज्याची राजधानी आहे लखनौ. सर्वाधिक साखर कारखाने उत्तर प्रदेश. सर्वाधिक साखरेचं उत्पादन उत्तर प्रदेश. गहू सर्वाधिक उत्तर प्रदेशमध्येच होते बघा. आता बघा, आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे बघा मध्य प्रदेश हा राज्य. मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळ. आपल्या महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा लागलेली आहे मध्य प्रदेश या राज्याची. आता पुढील प्रश्न आहे, भारतात कोणता हा दिवस लोकपाल दिन म्हणून साजरा केला जातो? लोकपाल दिन 16 जानेवारी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे, सोमनाथ स्वाभिमान पर्व 2026 कोणत्या राज्यात साजरे करण्यात आले? तर गुजरात या राज्यामध्ये. गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. सर्वाधिक समुद्रकिनारा गुजरात या राज्याला लागलेला आहे. कोलकाता या राज्याची राजधानी. कोलकाता स्वतः एक राजधानी आहे बघा. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोलकाता आहे. युरोझोन चलन स्वीकारणारा बेल्गेरिया कितवा देश ठरला आहे? तर 21वा देश ठरला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, भारत टॅक्सी कॅब कोणत्या ठिकाणापासून सुरू करण्यात आली? तर आपल्या भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणापासून भारत टॅक्सी कॅब सुरू करण्यात आली बघा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते गाव हे पहिले नेट झिरो गाव ठरले आहे? तर गावाचं नाव आहे बेलाग्राम, भंडारा. भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आता ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर हा जिल्हा. चादरीसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर जिल्हा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा जिल्हा. लोणार सरोवर आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तलावाचा जिल्हा म्हणून आपण गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्याला ओळखतो. तलावाचा जिल्हा खरं तर आपण गोंदिया या जिल्ह्याला ओळखतो. ठीक आहे, पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे, महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव कोणते गाव बनले आहे? सौदळा, अहिल्यानगर बघा. आपल्या महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ आहे बघा अहिल्यानगरचा. चला पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026चे उद्घाटन कोणी केले? तर आपल्या भारताचे राष्ट्रपती आहेत त्यांचं नाव आहे द्रौपदी मुर्मू. शेगाव या ठिकाणी केले. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
चौथे मराठी विश्व संमेलन 2026 कोठे आयोजित करण्यात आले? तर नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आले. द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे नाशिक हा जिल्हा. भारतातील सर्वात वेगवान मेट्रो कोठे सुरू करण्यात आली? तर मेरठ या ठिकाणी सुरू करण्यात आली. भारतातील सर्वात वेगवान रेल्वे, ठीक आहे, मेट्रो. 2026चा विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणास मिळाला आहे? तर श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळालेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मराठी भाषा विभागातर्फे देण्यात आलेला साहित्यभूषण पुरस्कार 2026 कोणास मिळाला आहे? बघा, यावरती प्रश्न येईल, 100% यावरती प्रश्न येईल. तर भालचंद्र नेमाडे यांना मिळालेला आहे. बघा, नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या 24 तासात मृत्यू झालेले इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याचे नाव काय होते? त्यांचं नाव आहे आयतुल्ला अलीरेझा आराफी, असं त्यांचं नाव आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे बघा, पहिली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? छत्तीसगड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे 28 नंबरचा, फेब्रुवारी 2026 कोणत्या देशात युद्ध सुरू आहे? तर आपल्याला माहीत आहे इराण आणि इस्रायल, अमेरिका. 28 फेब्रुवारी ही डेट लक्षात ठेवा, 2026. आता हे पण माहिती तुम्हाला पाहिजेच. तर थोडक्यात आपण भूगोलचे प्रश्न बघू. सह्याद्री पर्वतरांगेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? सह्याद्री पर्वतरांगेची महाराष्ट्रातील लांबी किती? तर 600 किमीपेक्षा जास्त. पुढे आहे बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्राच्या बाबतीत सांगितलेलं आहे. तर सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी, आणि गोदावरी नदीचं दुसरं नाव दक्षिण गंगा आपण म्हणून ओळखतो. आता भारतात सर्वात मोठी नदी आहे गंगा ही नदी. जगातील सर्वात मोठी नदी नाईल ही नदी, आणि क्षेत्रफळाने सर्वात मोठी जगातील नदी आहे ॲमेझॉन नदी, ठीक आहे. पुढे आहे बघा, भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने, आणि लोकसंख्येच्या दृष्टीने 2रा क्रमांक लागतो. आता लोकसंख्येच्या दृष्टीने पहिला क्रमांक लागू शकतो, जनगणनेवर कळेल. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे? उत्तरेस सांगितलेलं आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणतं राज्य आहे? जर असा प्रश्न आला तर मध्य प्रदेश. परंतु पर्वतरांग सांगितलेली आहे, तर उत्तरेस महाराष्ट्राच्या पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरांग. पुढे आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्यमानाचा जिल्हा कोणता? तर सोलापूर हा सर्वात कमी पर्जन्यमानाचा जिल्हा आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर अहमदनगर. अहमदनगरचे नवीन नाव आहे अहिल्यानगर. हळदीसाठी प्रसिद्ध जिल्हा आहे बघा सांगली. माळढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर या जिल्ह्यात आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक उष्ण शहर कोणते? सर्वाधिक उष्ण जिल्हा कोणता? तर चंद्रपूर. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या उत्तरेकडून वाहते? नंदुरबार. धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 4 तालुके आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला कोकणची गंगा मानले जाते? शास्त्री या नदीला कोकणची गंगा म्हणून आपण ओळखतो. कर्कवृत्त भारतातील किती राज्यांमधून जाते? आता हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दिसायला सोपं दिसतो आपल्याला, आपण एवढं लक्ष देत नाही, परंतु एक्झाममध्ये गोंधळून जातो. तर 8 अशी राज्य आहे ज्यामधून कर्कवृत्त रेषा जाते बघा. माफ करा. भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हटले जाते? तर बेंगलोर. कर्नाटकची राजधानी आहे बेंगलुरू. तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना कोणती समुद्रधुनी जोडते? मलाक्का. पुढे आहे बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी. पुढे आहे, कोणता महासागर जगातील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे?
सर्वात खोल महासागर आहे बघा, सर्वात खोल पॅसिफिक महासागर. आणि सर्वात मोठा महासागर आहे पॅसिफिक महासागर. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सांगितलेला आहे तर 3रा क्रमांक लागतो. भारतात सांगितलेला आहे तर पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर राजस्थान या राज्याचा लागतो. सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे बघा तो राज्य. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते? सोलापूर या जिल्ह्याला. मागाशी तुम्हाला समजून सांगितलं. सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? जर तुम्हाला असा प्रश्न आला तर सर्वाधिक साखर कारखाने आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. पुढे आहे अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे? वाघूर या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहे अजिंठा ही लेणी. पुढे आहे खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आहेत? सातपुडा पर्वतरांगेमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. भारतातील सर्वात लांब हिमनदी कोणती? सियाचीन ही नदी सर्वात लांब आहे आणि हिम नदी आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे काही महत्त्वाचे प्रश्न होते जे तुमच्या कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.